तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत कारो दादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकता तुम्ही, आम्ही आलेलो आहे आता बँगलोरच्या पुढं 150 किलोमीटर आंबा भरायला. बघू शकता तुम्ही, आज आंबा भरून आम्हाला जायचं आहे संभाजीनगरमध्ये. इथून कमीत कमी 1200 किलोमीटर संभाजीनगर आहे. तर दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही आपली गाडी पाठीमागं. चला तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण नारळात फंडे टाकलेले आहे आंबा भरासाठी. तर चला थोड्याच वेळात आपण बगीच्यात भेटू. तर मित्रांनो आम्ही आलो शूट घ्यायला. काय घ्यायचं? अण्णा पेपर टाकू गाडीमध्ये आंबा भरासाठी. इकडे आपली गाडी उभा आहे. आमचे पाहुणे काय घेऊ राहिले काय नाही झालं. बघू शकता तुम्ही, आम्ही इथं शूट घेतोय मसूर पाक. कशी क्वालिटी? देव अण्णा देव ना. ही आपली इकडे गाडी उभा आहे. कशी गाडी? विषय हाड. तर मित्रांनो आम्ही खोराला मसूर पाक पाहू. खोराला काय त्याला ते काय ते भाऊ भाऊ कॉलेज एक नंबर आहे. यावं लागतं बँगलोरच्या पुढं खायला. 150 किलोमीटर. चला भेटू आपण बगीच्यात आंब्याच्या. आंबा भरायचा आपल्याला. नियमानं भाडं आहे 40,000 भाडं लागलं मला. ते तर खाते राहत नाही, कमी थोडंफार फरक होते. इकडून लेप मारा. तर मित्रांनो आपण आलेलो आहे काटा करायला. काटा झाला की लगेच आंबा भरायला जायचं आहे. बघू शकता तुम्ही, तिथून 15 किलोमीटर आलो. जिथून फंटे टाकले आपण नारळाचे तिथून. आता आपण काटा करायला आलो आहे. बघू शकता तुम्ही. आता जायचं आहे आंब्याच्या बगीच्यामध्ये. आता ईळभर तिथं आंबे खायचे मस्त पद्धतशीरमध्ये. एन्जॉय करायचा. संध्याकाळी रॉकेट डायरेक्ट संभाजीनगर. रॉकेट तुफान कच्चा माल आहे. 18 घंट्याची मंडी आहे. तर चला आपण आंबा भरायला चाललो बगीच्यामध्ये. कसं आहे पाहू न कस काय. तिकडं माल तोडणं चालू आहे मस्त. कसे फुलाचं बगीचा. इकडं आपला घोडा उभा. पाहुणं तोडं नारळ. पाहुणं चाललं गुपचित घेऊन गाडी मध्ये. पाहुणं बघायचे नारळ लागतो. कशी गाडी? विषय का? चला आंबा आल्यावर तुम्हाला दाखवतो मी. नारळ खायला या नारळ खायला. सर मित्रांनो आम्ही खोरालो नारळ. हे पा हे पाहू ना कसं चोर उभा गाडी. खोळ नारळ बाहेर गाडी तुम्ही सळण लावल्यासारखं मस्त आहे. चांगलं असते खाल्लं. बाहेर लागतं. गोड लागलं भारी. पण माल यावंच लागतं परत इकडं. 2-4 दिवस जाऊन राहत नाही पण माझ्या म्हणजे 2-4 दिवस आंघोळ नाही. तर मित्रांनो आम्ही खोराला जांभळ गाडी लावून तिकडं. कसे जांभळे कसा आहे काळा माल कस काय पाहू ना. मस्त आहे. मस्त. कसं आहे कोणीकडून भारी माल आहे राव. नारळ ताफा आणला एकदा. आता ये भडकत जेव्हा काम नाही आहे की. तर मित्रांनो आला मी आंब्याच्या बगीच्यात. बघू शकता तुम्ही किती आंबे. कसा आहे माल? विषय हाड. पाहू ना बा कसे आंबे चेक करो. शाकी चेक करू राहिलो पण शाकच सापडा नाही. पीक केलं सापडा नाही. लय खतरनाक विषय आंब्याचा.
असा आंबा भेटला कधी तुम्हाला पाहायला? बघू शकता तुम्ही किती भारी आंबे. तिकडे बघा की. तिकडे काढला का? असा विषय. डबे आणले आम्ही कवाची खूप बघू लागलो आंबे पिकेले का पण एक बी सापडा नाही शाकीर आहे झाडा पिकतच नाही आमचे. झाडाला पिकत नाही काय कोणते आंबे. पहा ह्यो आंबा किती भरलेला आहे. हे विषय काय मित्रांनो, आम्हाला सापडे पिकलेले आंबे. आम्ही हिंडू लागलो बगीच्यामध्ये. आमची गाडी भरायला टीम येतं. पहा तुम्ही किती खतरनाक विषय आंब्याचा. विषय नाही आहे बाई, नात करतं का? यावंच लागतं आंबे खायला बँगलोरला. वारं खूप सुटलं. जे सुटलं ते आपलंच आहे. आंबे पडू लागले खाली बाबा. हे बा विषय हाडे आंब्याचा. पहा किती पिकलेला आहे बगीचा. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो तिथं बगीच्यामध्ये आंब्याच्या, पण इतका खतरनाक नजारा आहे तुम्ही बघू शकता. हे बघा विषय नाही आहे. कसं आहे वातावरण, कसं आहे. हाय विषय हाडे. हे बघा. हा नारळण गिरळण विषय काय. आणखीन तर खूप दाखायचं आहे तुम्हाला. हे बागवान आहे इथला आंबे विकणार. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही सगळा बगीचा फिरून आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा आंबा तोडते. उधर ऐसा ही मार चलता है. कसे तोडू लागले आंबे बघा. अण्णा लय मजा घेते आंबे तोडताना. कसे आंबे विषय का हाडे. चालू आमचं. ते म्हणते ओव्हरलोड भरा, आम्ही म्हणतो नाही. ते म्हणते 15 करा, आम्ही म्हणतो नाही. भाडं कमी देते त्याच्यामुळं नाही म्हणते. चालू आमचं किती बघू गाडीकडे गेल्यावर काय म्हणते गेली. तर मित्रांनो, आम्ही आलो बगीच्यातून. आम्ही खवराला भात नाही लेमन राईस. कसं वाटतं भात लेमन राईस? त्यात सांबर गिंबर सगळे सोबत आम, सगळे आंबे. इकडे नारळ पाहिलं पिले आम्ही. आता भात घेत खातो, मग बघू काय नियोजन आहे काय नाही. तर मित्रांनो, गाडीत एक आंबा पण नाही पडा. आणखीन गाडी भरायला आलेला आहे आम्ही. आणि हा माणूस सकाळपासून 3दा जेवला. बघू शकता तुम्ही. ते बघा 3दा जेवला 3दा. आणि आणा म्हणता आता प्लेटी. खायचं अवघड झालं बाबा. बघा मित्रांनो, सकाळपासून गाडीमध्ये एक आंबा नाही पडला. गाडी इकडं बाई बाबाचं 3 टेम आणलं. 3 टेम आणलं. 3 टेम. या परोठे खायला. कसे परोठे? तर मित्रांनो, आपल्या गाडीला आंबा भरायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही, भरायला सुरुवात झाली आंबा. बघा आंबा भरू लागली गाडीमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आलो तिथं अण्णाची इथं नाश्ता करायला. असं मस्त फर्स्ट क्लासमध्ये नाश्ता दिला आम्हाला. हे बघा, आणि माणूस हात धुतोय. अण्णा इकडे बिर्याणी बनवते. एकदम फर्स्ट क्लासमध्ये आम्हाला जेवण वगैरे दिलेलं आहे. इधर अन्ना बिरयानी बना रहे. इधर बासमती राइस और चिकन. अच्छा क्वालिटी मेंटेन है. क्वालिटी अन्ना आओ अन्ना बाय. तर मित्रांनो, आम्ही इकडे बँगलोरच्या पुढे आपलं 50 किलोमीटर पुढे आलेलो आहे इथं आंबा भरायला.
आम्हाला या अण्णांना 2 दिवसापासून थांबून धरलं या अण्णांना त्या गाडीतल्या. आणि गाडी पहा कधी लोड करतोय. जाऊ द्या, भाड्यासाठी काही बी करावं लागत. तर हे अण्णा आहे ते आमचे पाहुणे 2 दिवसांनी भात खाऊन दिवसाळ चालू आहे. कसं काय पाहुणं, किती दिवस झाले? ओ किती दिवस झाले? अन्ना जल्दी करो, बारिश आ रहा. बहुत चालू झालेला आहे बघा. आम्ही असं आंबा बघा, रोडवरती आंबा आहे आणि टायमिंग देणार आहे 18 घंटेची. तर सोडीन 12-1 वाजता. असंच राहत यांचं दरबारीच. आपला ढाच्या, आपला रथ. तुम्ही 15 टन टाका, 12 टन टाका, माग येत नाही डायरेक्ट. असा विषय हाडे गाडीचा. पहा कसं दिसतंय. रथ म्हणते याला, आयशेरचा रथ. रथ एकदा निघला ना, नो चॅलेंज, तुफान असा लुक आहे. गाडी भरणं चालू आहे आमची. असं आहे पण गाडी नागिन. कसं आहे पण विषय. आता जेवढं लवकर सोडन तेवढं लवकर अर्जंट आपल्याला सगळे संभाजीनगर. पाहुणं बोर होऊन आता पेपर कापू राहिलं. पाहुणं अन्ना कल का आदमी किधर गया? क्यों? ओके इसको बांध लो. हाँ नहीं तो एखादा गाडी आएगा तो ठोकेंगे इधर. तर मित्रांनो नीलम आहे अण्णा. आणि वो कल का था, कल लोड करे, पहला लोड करे वो कौन सा था? तोतापुरी. अरे आपूस आपूस आता किधर? ये क्या केजी का है? ये नीलम क्या केजी का? बड़ा वाला 20 रुपए. नाला काही समजा नाही. ट्रॅक्टर कसं लावायचं आणि साईट समजा ना. अर्धे झाले मराठी आणि अर्धे झाले अण्णा. त्याला समजा नाही, आम्हाला होऊन जाणार. मित्रांनो असं राहतं ट्रकवर आल्यावर आंबे खा भेटले. पाहू ना आंबे घोर खिडकी पहा कस काय. काय लाईक करा ना, काही नाही. मी थांब घेऊ लाईक नाही, सबस्क्राईब नाही, काहीच नाही. तर चला थोडी राहील गाडी, आता निघणार आहे थोड्या वेळात. आता मित्रांनो याला मराठी समजत नाही. अरे चालतो का संभाजीनगरला? संभाजीनगरला चालतो का? संभाजीनगर चलतो का? गाड़ी लेके संभाजीनगर चलता क्या? चलता क्या मेरे साथ में? मग कधी? आता नाही म्हण तर गाडी भारत चालू आहे. चलता आता नहीं क्यों? स्कूल चालू है. उधर बहुत मजा है. उधर बहुत मजा है. उधर शहर बहुत बड़ा बम्बई. वो शाहरुख खान मालूम है क्या? उधर हाँ
ते त्याला एकाला येते मराठी तिथे बंबई फिरून येईल काय गो होय चलता आंबेच खाऊ राहिलो. आमची गाडी झालेली लोड बघू शकता तुम्ही. आता निघत आहे थोड्या वेळात. आंबा लोड केलेला आहे आपण संभाजीनगरसाठी. ते अण्णा येऊ राहिला काटा करायला त्याच्यामुळं थांब नाही आम्हाला. आता 5-10 मिनटं लगेच स्टार्ट करू आपण गाडी. आंघोळ नाही केली त्याच्यामुळं असं झालं आज. बघू शकता गाडी तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही निघलेलो आहे आम्ही आता. गाडीत हवा भरते. ट्रॅक्टरवाल्याला लोड राहिला तर चला भेटू रस्त्याना. तर मित्रांनो आमची झाली गाडी लोड करून. आम्ही केला काटा. ते बघू शकता आमच्या गाडीत झाला 500 किलो ओव्हरलोड. आता ते खाली उतरायचं आहे. हे बघा इकडं ते काट्याची पूजा करते बघा. इकडची पूजा तामिळनाडूची. ते बघू शकता तुम्ही पूजा करते इथे. बघू शकता तुम्ही पूजा केलेली आहे बघा. बघू शकता तुम्ही कशी पूजा करते ती तामिळनाडूमध्ये. हे अशी पूजा करते इकडं. बघू शकता तुम्ही. अशी पूजा करते आहे. झालेली त्यांची पूजा. तर चला भेटू रस्त्याने माल क्रॉसिंग झाल्याच्या नंतर. तर मित्रांनो झाली आपली गाडी लोल. आपण निघू राहिलो आता लगेच संभाजीनगरसाठी. आपली गाडी आपला घोडा. तर मित्रांनो निघू राहिलो आपण. मारला शेल्फवर भरली हवा किंवा. तर चला भेटू रस्त्याने. तर मित्रांनो आम्ही आलो आहे बँगलोर रिंग रोड. आता हैदराबाद हायवे लागणार आहे. थोड्याच वेळात आम्ही हैदराबाद हायवे लागणार आहे. बसू शकतो तुम्ही. आमचा माणूस एन्जॉय करतोय. बहुतेक टोल चालू झालेला नाहीये. तर मित्रांनो भेटू हायवेवरती. कसं आहे वातावरण. सकाळचं वातावरण आहे.
तर मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे डिझेल टाकायला, बघू शकता तुम्ही डिझेल टाकू लागलो आम्ही. तर मित्रांनो आपण थांबलो जेवायला. इकडं आपली गाडी उभा आहे रोडच्या पलीकडून, कारण की इकडे यू टर्न नाही आहे. आता जेवण करून निघू लागलो आम्ही. बघू शकता तुम्ही हे हॉटेल होती राजस्थानी. आज जेवलं घेवलं काड्या घ्यायचं त्याच्या दात पराठ रातचं. इकडे गाडी उभा आहे. तर चला. तर मित्रांनो आपण आलो आहे संभाजीनगर हायवे सोलापूर. आता अर्ध्या घंट्यामध्ये आपली मंडी टच होईल. तर चला. तर मित्रांनो आपण काही गेलो नाही गाडी खाली करायला, आपला मालक गेलेला आहे. तर असेच व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला क्लिक करा, घंटी वाजा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय बाय, भेटून नवीन व्हिडिओमध्ये.